आयोजित श्रावण महोत्सव 2026ची पनवेलमध्ये प्राथमिक फेरी उत्साहात पार पडली। भारत विकास परिषद पनवेल शाखा आमदार विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठानच्या सहकार्याने आयोजित या महोत्सवाचे हे 12वे वर्ष आहे। उत्तरा मोने यांच्या संकल्पनेतून आयोजित या भव्य पाककृती स्पर्धेला मोहिनी विक्रांत पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले। स्पर्धेत 150 पेक्षा अधिक महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत कंदमुळांपासून तयार केलेले विविध पदार्थ आणि वेगवेगळ्या प्रकारच्या सूपचे सादरीकरण केले। पारंपरिक तसेच नाविन्यपूर्ण पाककृतींमधून महिलांनी आपल्या पाककौशल्याची झलक दाखवली। या कार्यक्रमाला नगरसेविका स्नेहल ढमाले पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। त्यांच्यासोबत अन्य मान्यवरही यावेळी उपस्थित होते। स्पर्धेतील विशेष आकर्षण म्हणजे पहिल्या 3 विजेत्यांना पेशवा रेस्टॉरंट तर्फे दुबई किंवा थायलंड टूर देण्यात येणार आहे। त्यामुळे स्पर्धकांमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळाली। या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विविध प्रायोजक, सहकारी संस्था आणि पार्टनर्स यांचे मोलाचे सहकार्य लाभले। महिलांच्या पाककौशल्याला व्यासपीठ देतानाच कंदमुळांपासून तयार होणाऱ्या पौष्टिक पदार्थांना आणि पारंपरिक खाद्य संस्कृतीला प्रोत्साहन देणारी श्रावण महोत्सव 2026ची पनवेल प्राथमिक फेरी उत्साहात पार पडली। आमदार विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठान आणि भारत विकास परिषद पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आपण श्रावण महोत्सव 2026चा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। उत्तरा मोने त्यांच्या आयोजनाखाली त्याच्या ज्या सर्व आहेत त्यांची संकल्पना आहे श्रावण महोत्सव 2026ची। ही संकल्पना राबवताना मनामध्ये उद्देश हाच आहे की श्रावण महोत्सव आहे, श्रावण महिना चालू झालेला आहे, पवित्र महिना आहे, ज्याच्यामध्ये सगळ्या देवधर्मांचा आणि पवित्र खाण्यांचा आणि भाज्यांची रेलचेल, सणांची रेलचेल आणि बऱ्याच गोष्टींमध्ये आपल्याला विविधता आढळते। खूप सण असतात, रक्षाबंधन आहे, नागपंचमी आहे आणि येणारे गणपतीचा उत्सव आहे। त्यामुळे आपल्या ह्या सणांसोबत भाज्या आणि कंदमुळं ही खूप आपल्याला मार्केटमध्ये खूप अवेलेबल असतं। तर ह्या सणांच्या आणि भाज्यांच्या रेलचेलमध्ये जर एखादी पाककला स्पर्धा आपण घेतली तर महिलांना एक खूप चांगला आपण एक हे देतो की विचार करण्याचा एक वेगळा काहीतरी मुद्दा देतो की तुम्ही त्या रोजच्या ह्याच्यामध्ये त्या किचनमध्ये असतातच, पण त्यांचं इनोव्हेशन दाखवण्यासाठी कुठे प्लॅटफॉर्म त्यांना आपल्याला देता आला तर एक खूप चांगला उद्देश आम्ही तो मनामध्ये घेऊन आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आणि त्याच्यासाठी ह्या कार्यक्रमाला खूप चांगले स्पॉन्सरसुद्धा आम्हाला मिळालेले आहेत। त्यांच्यामध्ये ही प्रथम फेरी आहे पनवेलमध्ये। अशा बऱ्याच फेऱ्या त्यांनी महाराष्ट्रभर 10-12 ठिकाणी घेतलेल्या आहेत। ह्या फेरीतून पास होऊन काही ज्या आपल्या पनवेलकर महिला आहेत त्या पुढच्या फेरीमध्ये जाणार आहेत आणि पुढच्या फेरीमध्ये त्यांना वेगळा आव्हान द्यायचा आहे। पण ह्या फेरीमध्ये पनवेलच्या महिलांनी भाग घ्यावा ह्याच्यासाठी आमदार विक्रांत पाटील साहेब यांनी हा पनवेलमध्ये घेण्याचा आग्रह केला आणि त्याच्यासाठी आपल्याला चांगले स्पॉन्सर्स आहेत, जसे की बेडकर आहे, पितांबरी रुचियाना आहे किंवा शबरी आहे किंवा पेशवा हे आहे। त्यांनी तर फायनल राऊंड जेव्हा अंतिम फेरी होईल त्याच्यासाठी तर दुबई आणि थायलंड इथे जाण्यासाठी त्या ज्या अंतिम फेरीला पोहोचतील आणि ज्या विनर असतील त्या दुबई आणि थायलंडला जाणार आहेत। इतका छान जो प्रवास त्यांचा होणार आहे पुढचा, तो हळूहळू टप्प्याटप्प्याने पुढे होणार आहे। पण ही प्राथमिक फेरी आम्हाला इथे पनवेलमध्ये घेता आली आणि पनवेलच्या महिलांना इथे आम्हाला एक वेगळा प्लॅटफॉर्म देता आला, त्याचा आम्हाला खूप आनंद आहे। सगळ्यात आधी तर मी हे सांगेन की आज भारत विकास परिषद आणि आमदार विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठान यांच्या सहकार्यातून आणि उत्तराताई मोने यांच्या संकल्पनेतला श्रावण महोत्सव 2026 ह्या कार्यक्रमाचं आपल्या पनवेलमध्ये भव्य पाककला स्पर्धेचं आयोजन आपल्या पनवेलमध्ये आज होतं आहे आणि इतका महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे। खूप महिलांनी भाग घेतलेला आहे। जवळजवळ 150+ महिलांनी ह्याच्यामध्ये भाग घेतलेला आहे। म्हणजे खरंच महिलांचं खूप कौतुक करायला लागेल की विषय पण तसा थोडासा कठीण होता, म्हणजे कंदमुळांपासून बनवलेले पदार्थ आणि
वेगवेगळ्या प्रकारचे सूप्स आम्हाला थोडंसं शंका वाटली होती की कसं काय रिस्पॉन्स ह्याला मिळेल, पण खूप जोरदार रिस्पॉन्स मिळालेला आहे. खरं तर हा आपला श्रावण महिना हा आपला उत्साहाचा, हिरवळीचा, सणांचा आणि पवित्र महिना म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये ह्या सणाला खूप महत्त्व आहे. आणि त्याच श्रावण महिन्यामध्ये आपण इतक्या मोठ्या पाककला स्पर्धेचं आयोजन केलं आहे. आमदार विक्रमदादा पाटील यांचं म्हणणं होतं की इतका मोठा जर हा पाककला स्पर्धेचं आयोजन होणार असेल तर त्याची एक फेरी आपल्या पनवेलमध्ये नक्कीच झाली पाहिजे. आणि त्यातूनच आपण हा इतका मोठा कार्यक्रम आज संपन्न आपल्या पनवेलमध्ये होत आहे आणि महिलांचं विशेष ह्याच्यामध्ये कौतुक आहे.